तर आता आपण या केकला कापूया. हो चांगले. सो हॅलो गाईज, वेलकम, नमस्कार. सो आता आपण ठाण्याला जाण्यासाठी म्हणजे पुण्याला जाण्यासाठी निघणार आहे आणि आता आपण सर्व अशी बोजा बिस्तारा म्हणजे बोजा बिस्तारा इन द सेन्स आपले कपडे वगैरे ते सर्व बॅग्स वगैरे ते सर्व आता घेऊन निघणार आहे. आता ही बुकसुद्धा केलेली आहे कॅब आणि नंतरला आपण सर्व मिळून निघणार आहोत. तर मित्रांनो, इथे आपण पेरू घेतलेले. पुणे स्टेशनला आम्हाला खूप लेट झाला कारण की पुणे अमरावती ट्रेन कॅन्सल झाली. पुन्हा डेमो ट्रेन ही लेटच होती आणि उद्यान एक्सप्रेस ही 3.5 ते 4 तास लेट होती. आणि मित्रांनो, फायनली आपण 3:30-4 ला काहीतरी उरळीला पोहोचलो, उरळी कांचनला. आणि त्याच्यानंतरला आम्ही 4:45 पर्यंत आम्ही मामाच्या घरी पोहोचले होतो. तर मित्रांनो, आता आपण पेरूच्या बागेत जाणार आहे. हा, व्हिडिओ बनवणार आहे, तसं ठरवलं तर आहे. कच्चा आहे थोडा, एक आहे आपला पण जात नाही. पक्ष्यांनी खाल्लेला आहे. कोणता? हा, पक्ष्यांनी चोच मारली. दाखवा. लिंबू आहे. त्याची ओंबी वर येणार. काय काय पुन्हा एकदा दाखव. काय ही ओंबी आहे ती गव्हाची. आता ही वर येणार भातासारखंच. हे काय दिसलं का गहू? हे बघ असं वर येतंय दांडा.
पावटा म्हणतात इकडे. ही त्याचीच शेती आहे हं? ही सर्व. नाही नाही, हे दुसरं बाई. हे मध्ये मध्ये आले रानासारखा का कोणी लावले? नाही लावलेले ते आलेच नाहीत. शेती ही लोक विकतात येत हे करून. अरे वा. हो. मग ही मूळ शेती कुठली कशाची आहे? नाही नाही तसं नाही, म्हणजे कसल्या पिकाची किंवा काय पावसा आहे. पूर्ण ना? इथून चल, रस्ता सोडून आहे. रस्त्याच्या इथून चल. हा मोठा पाहिजे होता, हा मोठा पाहिजे होता. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे थेऊरच्या गणपतीला, जो अष्टविनायक मधला एक गणपती आहे. सो त्याच्यामध्ये जाणार आहे. आणि इकडे आपली गाडी, इकडे बाईक एक. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आता बघा इकडे सर्व असे कोंडून बसलेले आहेत, सगळ्यांना यायचं आहे. तर आता इथे सर्व बसलेत. इकडे श्रीज्ञा, इकडे ही ओमी, हा साई, हा हर्षवादा, इकडे पुढे छोटी बांबली.
पापलेट डबल योग चढले. दाखवू कसं आहे म्हणजे हे आपल्या मुंबईत तरी म्हणजे आमच्या इथे तरी भेटत नाही. आय थिंक मॅक्झिमम ठिकाणी असं भेटत नसेल. तुम्ही आता बघितलंच असेल. हे बघा योग अशी 2-2 आहे. हा एक आणि हा एक. म्हणजे त्याची साईज तुम्ही बघू शकता, खूप मोठी साईज आहे. आणि हे चिकन, हे रायता, कोशिंबीर आणि हे बिर्याणी, चिकन बिर्याणी. दाखवा. हे काय चिंच, हे बघा चिंच कशी काढतात ते बघूया. मामा एकदा काढ. हा मग हे काय ऐक पडले पडले पडले. हे बघा चिंच पडलेली आहे. आताच क्रिकेट खेळून आलेलो आहे. ऐक ते बॅग ठेवूया आणि हे चिंच खाऊया. लेट्स सी हाऊ इट्स टेस्ट. म्हणजे चिंच तर आंबटच लागणार, पण तरी लेट्स सी. गोड पण आहे, आंबट पण आहे. चांगले तयार करायची झाडाची फांदी काढून ही ना. आणि त्याला मुळे फुटले मग ट्रान्सप्लांट करायचं असतं. ठीक आहे. आता एक मामा एकदा पुन्हा सांग, जिजू आत्ता आले. काय झाडाच्या फांदीपासून तयार करतो म्हणजे ह्याच्यामध्ये ना झाडं बनवतात. ट्रान्सप्लांट नंतर ते अशा कुंड्यामध्ये तर हे टाकतात. असे ते हे दांडे असतात ना. घराच्या आत राहणारे. काय 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 इंडोर घराच्या आत राहणारे. हा पूर्ण इंडोर प्लांट्सचा. हे नागफणी ना. नागफणी बघा, नाव लक्षात आहे माझं. हे काय पाम. हे आहे ते मार्बल प्लॅन्ट आहे. मार्बल प्लॅन्ट आहे. मार्बल पाईप लावलेले. मार्बल लक्षात आलं का त्याला? मार्बल हे मार्बल सारखं दिसतंय ना. हे काय दिसलं का? हे मार्बल प्लॅन्ट म्हणतात. मनी प्लॅन्ट आहे ते. हे लो मनी प्लॅन्ट. शतावरी उमराचा छान आहे. कात्र्या पाण्याचं म्हणतो ना. नाही तो पुढे पुढे त्याच्या खाली पान आहे ते खायचं पान. ते नेचा काय नेफ्रल पीस नेचा आहे तो. आणि हे काय एस्पॅरेगस. त्याचा काय उपयोग होता? त्या शोपीस सगळं शोच आहे. खायचं पण कुठे? ते काय पायाखाली. हे पायाजवळ ते बोटा चप्पल हे? लागलं ते. हा नागिनीचं पान. कसली का ना. नागिनीचं पाणी बोलतात. खायचं पान. ते नागफणी आहे. नागफणी कुठे आहे ते पण? चार प्लांट आहे. मामाला इकडे, प्रसाद मामाला इकडे येऊन किती वर्ष झाली? 25 वर्ष झाली. 2001 मध्ये आलेला मामा. 25 वर्ष पूर्ण झाली पुण्यामध्ये उरळीला. आणि हे काय स्नेक प्लॅन्ट. हे स्नेक दिसतोय. हे वाला स्नेक प्लांट ना. स्नेक प्लांट. मग हे बाहेर ठेवलं आणि ते घरात ठेवतात. ते घरात बाहेर ठेव, कुठेही ठेवतं चालतंय. ऑक्सिजन देणार आहे. 24 तास ऑक्सिजन देणार आहे झाड आहे. अरे वा. तुळशीच्या नंतर हेच नाही. तुळस पण नाही. बनियान बॅनियन. पिंपळ. हा तेच ते बॅनियन. हे चंदनाची झाड. चंदन, चंदनाची झाडं, यांची झाडं. गेली चोरून माहिती का? या आम्ही टाकली तोडून मग सगळी.
तर हे मित्रांनो केळी आहेत. केळी आली आहेत का नाही ते पाहूया. नाही आली आहेत, नाही आली आहेत. हा बघा, तुम्ही बघू शकता किती आहेत. एकदम घनदाट आहे, त्या बाजूला घनदाट आहे. आणि आता जाऊया अजून पुढे. ही कमळी मराठी सिरियल झी मराठीवरची कमळी नाही, ओरिजिनल कमळी, सॉरी कमळ. कुठे कुठे हे 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 ब्रह्म कमळ आहे, जे किती कधी ते 24 तासात एकदा कसं उगवतं. म्हणजे त्याचं हे काय मग कधीतरी उगवतं. तेव्हा त्याची पूजा करायची असते ब्रह्मकमळाची. उगवलं का आता ऐकलं असेल का माहिती नाही, शूट झालं असेल काय. रात्री 12 वाजता उगवतं ते कधीतरी. काय सूर्यफूल अरे हा पण आहे पिंक. ते सूर्यफूल आहे ना. मग तुम्ही बघू शकता इकडे कवडी हिबिस्कस आहे. ह्याला काय बोलतात मराठीत, काय बोलतात हिबिस्कसला? हे बघ. हिबिस्कसला मराठीत काय बोलतात? जास्वंद. जास्वंद, मीच बोललो जास्वंद. हे बघा, पिंक कलरची जास्वंद, रेड कलरची जास्वंद, सफेद कलरची पण असतील. हे गोंड आहे नाही ना हे ना, हे सनफ्लावर पण आहे ते सनफ्लावर. थांब एक एक सांगूया आपण. हे कधी पण म्हणजे जे फुलतं ना ते फुलत नाही. फुलतं ना तर ते दाखवलं. मोठं आहे ते, खूप मोठं आहे. इथून असं दाखवायचं ना, असं. हे बघा, मी हा ते हेच असेल काय माहिती. हे बघा मित्रांनो, साईच्या हाईटच्या एवढं आहे ते, तुम्ही पाहू शकता. हे बघा, इथून जो हे होतं ते इथपर्यंत. आता आपण त्यांच्या इथे जाऊया, ते तिथे आहेत. सो लेट्स गो. तर मित्रांनो, केळी आलेली आहेत. हे बघा, म्हणजे तयार नाही झाले, दिसत नाही. तिकडे दिसत नाही कारण की जरासं काळोख झालेला आहे. हे बघा, इथे केळी आहे आणि इथे केळी होती वरती. नुसतं कच्चं खायचं असेल तर आतला घरा पडतं काय. काय केळीचं फुल? कुठे केळीचं फुल? मला दिसत नाही बघ. पानांच्या मध्ये बघ, पानांच्या मध्ये. तर आता हे केळीचं पान कापणार आहे. अरे, एका फटक्यात. ह्याचं काय करणार? भाजी. पोपटी. तर आज केळीच्या पानात पोपटी बनवायची आहे. बस झाले का भाऊजी? बस झालं का? अजून आपण बघूया एकदा. थांब दाखवूया ना पहिलं. मामा हे काढतो ते बघूया ना. वन शॉट. हा, एकदम एका फटक्यात टपाक. दिसलं का? हे बघा, हे फुल बघा केवढं, साईच्या हातापेक्षा पण मोठं आहे ना. हातापेक्षाही मोठं आहे ते. बघ तिकडचं, ते पण किती मोठं आहे. म्हणजे फोन मध्ये जेवढं मोठं दिसतंय तर आता ते बघा तिकडे पण एक एवढं मोठं आहे. म्हणजे ही वेगळीच जात आहे. हे बघा, इकडे पोपटीसाठीची तयारी सुरू झालेली आहे मित्रांनो. त्यामध्ये पोपट ठेवायचं, हे करायचं. शेपटा लागला. तो स्वतः सगळं जळवून टाकेल. चला रामफळा बघूया. ऐक, हे काय आलेलं आहे? हे पुदिना आहे. ही बघा, ही ताई. हाय बोल. ही तुम्हाला आता व्हिडिओमध्ये सध्या दिसली नसेल. लग्न झालेलं आहे, नवीन
हे बघा इथं मोकळं केलंय. ही पूर्ण नर्सरी जेवढी दिसते इथून ते अशी पूर्ण नर्सरी काय ते प्रसाद मामा सांभाळतो. हा 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 हे फक्त ह्याच्यामध्ये टाकायचं असतं ना कशामध्ये भातामध्ये जेवणामध्ये. तर असं म्हणजे भात आपण जेव्हा उकळतो ना तेव्हा आहे ना हे हा, टाकायचं. भाताचा तर आहे वास ना बासमती राईसचा वास येतो याचा हे पानामुळे. बस मस्त आहे हो, असं स्मेल येतं. घरात सगळं सुगंध करतो एवढं राईस आहे. पुन्हा एकदा सांग काय बोलला. हे बासमती राईसचं झाड आहे. हा काय हा आणि साध्या राईस मध्ये याचं पान तोडून शिजवताना टाकायचं. हम्म. अख्खं घरभर सुगंध होतो भाताचा या पानामुळे. मी घेऊन जाऊ त्याने ट्रायल केलंय. नाही देऊ का पान? नको राहू दे संध्याकाळ झाली. संध्याकाळ झाली नको. अजून तोडायचं काय प्रश्न नाही. चल तर मित्रांनो काय बघायला चाललोय ते आपण काय ॲलोवेरा चांगला असतो. ॲलोवेराचे खूप फायदे आहेत. सध्याच्या लोकांना आता माहिती आहे ॲलोवेराचा उपयोग काय आहे. इथं ब्रिंजल आहे. हे ब्रिंजल आहे. ही तुरीची शेंग आहे. हे बघ जवळून बघायची असेल तर ही बघ हे काय तुरीची शेंग आहे. ओके ही तुरीची शेंग तुरीची पण ते किडकी असते तर म्हणून नाही काढत. आणलाय ना आणले वाटतं. खूप हे काय झाड आहे अख्खं तुरीचं हे पूर्ण झाड आहे जरा आणि जवळून ब्रिंजल जा. पण आहे आतमध्ये खूप सारे आहेत, खूप सारे दाखव. चल ना मग तू चल. नो 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 मी मामासोबत आहे. हे बघ तूर. ही तूर आहे ही तुरीची शेंग. तूर म्हणजे तूर डाळ नाही ना तुरडाळ तूर डाळच आहे. खाली बघा हे त्याने झाडं लावली मिरचीची. ही मिरचीची झाड आहे. ही मिरचीची झाडी आहे. कुठली मिरची साधी मिरची ना नाही लवंगी लवंगी मिरची लावलेली आहे इथे. आता बघूया पुढे काय आहे. आणि ते वांग दाखव ना वांग तीच वांग. ते एकच हे काय इकडं वांगी ती बघ, वांगीची झाड ती बघ. कुठून इथून हे बघ खाली बघ तुरीच्या शेंगाच्या खाली बघ. ते बघ लांब हे काय वांग वांग झालं. खाली आहे. तर मित्रांनो हे बघा वांग असे पिकतात. पिकतात नाही लागतात. हा म्हणजे लागतात. हे बघ आता मुंबईची माणसं विकतातच बोलतील. एवढी सारी ही सारी पूर्ण वांगी आहे. ही तुरीची शेंग आहे. इकडे बघा इकडे वांग आहे. फर्स्ट टाइम बघितलेला आहे म्हणजे फर्स्ट टाइम असं नाही सॉरी सिरियसली. हे बघा हे रामफळ असतं जसं सीताफळ असतं तसं हे रामफळ रामाचं फळ. सुगंध घेतोय. कुठे दिसतंय तुला रामफळाचं झाड. ते बघ ते दिसलं ते बघ. जा ना इकडून जा ना. कॅमेरामध्ये दिसणार नाही. जा तिकडे जवळ गाडीच्या पुढे उभा राहा. हा हे बघा इकडे हे फळ दिसतायत ना. हे बघा हे फळ हे इकडे अजून एक आहे. कुठे गेलं माझ्या नर्सरीला दिसतंय. हा तो दिसला. हे सगळं पूर्ण हा दिसलं समजलं. हो हे बघा माझी height कमी आहे हे पण बघा हाताला लागू शकतं. साईजला लागलं म्हणजे झालं संपलं. हे बघा माझ्या पण हातात. चला आता सकाळी तर तुम्हाला माहितीच असेल की या दोघांचं सध्या लग्न झालेलं आहे आणि हा त्यांच्यासाठी केक बनवला. कोणी बनवला तर यांनी बनवला आहे. ही माझी बहीण आहे सानिया. तर सानिया गुरव. तर हा चॉकलेट केक आहे आणि प्रसाद मामाची मुलगी आहे. सो रसमलाई केक बनवते. सगळ्या प्रकारचे केक बनवते. तिचा उत्तम बिझनेस आहे. ती ह्याच्यामध्ये लॉकडाऊन मधून तिने स्टार्ट केलेला. आज इतकं सुंदर. आणि तुम्ही ह्याचा स्पॉन्ज वाला नाही ना मैद्याचा नसतो ना तुझा. मैद्याचा बेस नसतो तिचा. तर आता आपण या केकला कापूया. सो हॅपी बर्थडे. काय बोलायचं आता. पावणे 2 महिने झाले लग्नाला. तुम्ही हे बघू शकता 3 लेअरचे हे आहेत. हे बघा तू त्यांना बनव. आमच्या दोघांकडून हात लावा. नाही पडेल. तू बाय खाऊन घे आणि सर हे काय तुटून पडायचं. आईस्क्रीम स्पेशल पाणी. त्याला लाईन धरा.
प्रसादला द्या आता. पाहुणे येले तोपर्यंत हे सहा मध्ये द्या. बस. मी माझ्यासाठी चप्पल आणलेली ना असून द्या. चालेल लाव. आधी केळीची नको काय पानं? आधी नको बांबूला टाक. स्वाद यायला पाहिजे ना त्याला. नंतर केळीच्या पानं. नंतर वरती केळीची पानं लावूया. पॅक करूया केळीच्या पाण्याने. हे सर्व टाकून झालेलं आहे. आता इलो आयो मॅच आता संपलेली आहे, बघून इलो. संपली हा जिंकली 10 ओव्हर. ओव्हर मध्ये हा फुल वन साइडेड. काय खेळतो सूर्यकुमारने 50 मारली त्याच्यामध्ये. मारली. आता हे पानं टाक. ती टाक पानं. इकडे अशी चूल पेटवलेली आहे. हा इकडे हे आहे. पॅक करूचा. इकडे सर्व बघतायत. आता आपण जाऊया पिल्ल बघायला. कसं काढलं पप्पा प्लॅस्टिकचं? वा वा मस्त आलं. मस्त आलं मस्त आलं. ते हेच आहे. हेच आहे तो. दिलो ना. हा, ती कसली ती ही. भांबुर्ड्याचा पाला. तुम्ही थांबा. उठ बाजूला होता का? उचलणार ना. वा आता हे सगळे खाली घालते. वास बघ बोळेसारखा आला भाजल्यासारखा. कपडे घे. मसाल्याचा वा मसाल्याचा वास. मारतो का परत हा ते काढायला लागेल वरची ही. वरती. सुरू कर. करपलेले आहेत पानं सगळे. त्याच्यात नको टाकू. अनबॉक्सिंग. टाका 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 ठेवायचं काय नाही. आता इकडे लक्ष द्या. आम्ही पोपटी बनवली आहे. काय माझ्यावरची मामा त्या commentary करतोय. पोपटीचा सुगंध असा बंबरड्यासारखा येतोय. ओव्याच्या पाण्याचा आणि ते जे मॅरिनेशन होतं त्याचं पण येतं. आ, त्याचा मिक्स होऊन येतोय. वास येतोय, सुगंध येतोय. ह्याचे शेंगे टाकलास की काय? ह्याचे अगं असं पुसून आले मी. पडतील बघा ते. आता आणतो आम्ही पोपटी. तिथे जागा उचला. जागा करा. हे परत हे उपडे कर ना. ताटा सगळे उचला आणि जागा करायला याच्यात. परातीत राहील ना त्या. हा परत ठेव खाली. मी जरा सर मी इकडे बसतो. हे खाली. हे करू. थांब रे. कशात खायचं? थंड झालं. खाली करा. पत्रू तापेले कसा कपडो पकड. मामा नको नाही तर पकडा. हे पकड ना. इकडून ये. ती काढायला खायची. ती पण हा, ठीक आहे. जाऊन देते हे. काय नाही. एखादं पडू दे देवाला. हा आधी थोडी करपली पण जास्त आहे. तू काय नको. हा हो तो चला होत. सगळं होतं त्याच्यात. हा हो हो हो. करपले म्हणजे ते ह्यानं करपले. आग झाली ना. पत्रात होतं आपल्याला होतं. बरोबर हा. होतं. त्यानं करपणारच खायचं. करपू दे. परत बारके आहे. हाड होतो. I
ते सगळ्यांना मिळते. चिकन बिर्याणी घ्या ना. मी